आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्रातून मी सत्यजित अभय कुमार शहा. माझ्या गेले 6-7 वर्ष जे चालू असलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमे अंतर्गत मी बहुसंख्य गुंतवणूक समभाग गुंतवणूकदारांना मी सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. तर आत्ता त्याच प्रयत्नात आत्ता ना मी हे माझा व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूबवर टाकीन त्याच्यानंतर माझ्या स्टेटसला एक अग्रवालजी, जे रामदेव अग्रवालजी, जे मॅनेजिंग पार्टनर आणि म्हणजे ते पार्टनर आणि आय थिंक MD वगैरे आहेत त्याचे, म्हणजे मोतीलाल ओसवाल फायनान्शियलचे ते हे आहेत, इन्व्हेस्टर, शेअर होल्डर आणि ते मोठं पद आहे त्यांचं. म्हणजे ते दोघंच जण आहेत त्यातले एक रामदेव अग्रवाल. त्यांची एका महिलेने घेतलेली मुलाखत ती मी तुम्हाला समजून सांगणार आहे, कारण ती मुलाखती देतोय कारण ती वाचावी. पण मला माहिती आहे, कारण आपल्यापैकी अनेक जण एवढे मोठे गुंतवणूकदार आहेत की त्यांना एक 9 पैशाचा वेळ नसतो. त्यांना म्हणजे जे मी व्हिडिओ टाकतो ते सुद्धा त्यांना आवडत नाही, कारण ते 20, 15, 16 मिनिटाचे असतात. त्यांना फक्त 1 मिनटं, अर्धा मिनटं, 10 सेकंद असे एवढे त्यांना ते शॉर्ट्स वगैरे हवे असतात. तर बघा, तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला त्या रामदेव अग्रवाल जी पेक्षा जास्त माहिती आहे हे मला माहिती आहे, तरी मी तुम्हाला ते जर रस असेल तर ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. पण हे त्या मुलाखतीत काय काय झालं हे सांगतो. तर त्या महिलेने त्यांना पहिलं विचारलं, म्हणजे त्या व्हिडिओचं शीर्षक आहे, जर तुम्हाला स्टेटस, कारण अनेक जणांनी अजून अनेक जण माझे स्टेटस पाहत नाहीयेत, कारण त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्यांचं संपूर्ण नाव आणि ते राहण्याचं ठिकाण, उदाहरणार्थ मी जेव्हा सांगतो तेव्हा माझं संपूर्ण नाव सत्यजित अभय कुमार शहा आणि राहण्याचं ठिकाण ठाणे महाराष्ट्र असं लोकांना कळवतो. असं कळवलं नाही, त्याच्यामुळे मी माझ्या संपर्क यादीत त्यांचं नाव घालू शकत नाही आणि मग त्यांना माझे स्टेटस बघायला मिळत नाही. तर तुम्ही यूट्यूबवर पण तो व्हिडिओ शोधू शकता. त्या व्हिडिओचं शीर्षक आहे, हाऊ मच इज इनफ टू बी फायनान्शियली फ्री. असो, आता त्या व्हिडिओत त्यांनी काय काय प्रश्न विचारले आणि त्याचे थोडक्यात मराठीत हे सगळं, आता हे मी सगळं इंग्रजीत लिहिलंय, त्याच्यामुळे मला ताबडतोब बोलता बोलताच मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. पहिला महत्त्वाचा प्रश्न त्या महिलेने विचारला की तुम्ही तुमची स्वतःची गुंतवणूक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲलोकेशन म्हणतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲलोकेशन म्हणजे तुम्ही एवढे टक्के ह्याच्यात टाकायचे, सोन्यात एवढे टक्के, चांदीत एवढे टक्के, म्हणजे घरं किंवा जमीन जुमला, किंवा मग एवढे टक्के FD, एवढे टक्के म्युच्युअल फंड, एवढे टक्के डेट फंड, एवढे टक्के बॉन्ड्स, एवढे टक्के हे असं म्हणे अनेक जण म्हणतात. मला ह्यांचं उत्तर अतिशय योग्य वाटलं आणि ते मी स्वतः तेच अंमलात आणतोय एवढी वर्ष. त्यांनी काय सांगितलं, माझे स्वतःचं ज्याला इंग्रजीत पर्सनल फायनान्स म्हणतात, ते 100% इन इक्विटी फॉर्ममध्ये असते. आणि ते म्हणजे मी पहिल्या दिवसापासून, म्हणजे अंदाजे 1987 पासून त्यांची सगळी गुंतवणूक, जेव्हा त्यांनी त्यांचं गुंतवणुकीत त्यांचं जेव्हा करिअरला पटकन मला मराठी आठवत नाही, पण त्यांनी गुंतवणुकीतलं त्यांचं करिअर सुरू केलं तेव्हापासून ते 100% इक्विटीमध्ये आहेत. ते म्हणतात त्यांना पॉवर ऑफ इक्विटीचं महत्त्व कळालेलं आहे.
ते नेहमीच बिनधास्त म्हणजे फिअरलेस न घाबरता राहिलेले आहेत. हे कशाबाबत न घाबरता म्हणजे समभाग घेताना मार्केटमध्ये ते कधीच काळजी करत नाहीत की मार्केट त्यावेळेला वर आहे का खाली आहे. त्याच्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्याचा पैसा कधीच व्याजावर घेतलेला नाहीये. हा सगळा त्यांचा स्वतःचा पैसा आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक अजून छान गोष्ट सांगितली, ते डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट करतात पुन्हा इक्विटीमध्ये, जे मी एकदा का दोनदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तेव्हा सांगताना मला मिळालेल्या ITCच्या डिव्हिडंड, कारण ITC मधून मला खूप डिव्हिडंड मिळतो, कारण माझ्याकडे चांगले खूप संख्येने समभाग आहेत. आणि ITC माझ्या मते दर समभाग अंदाजे 10 10.5 दोनदा देतो वर्षात. एक इंटरिम आणि एक फायनल असतो. आता नुकताच 6.5% मिळाला. तर तो डिव्हिडंड आला की मी पुन्हा, अथवा तो डिव्हिडंड येणार हे मला माहीत असतं आणि तोपर्यंत जर मार्केट खाली आलं असेल तर मी ITCचे घेऊन ठेवतो. म्हणजे मी डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट करतो. आता ही मुलाखत मी 2-3 दिवसापूर्वी वाचली. पण हे जे मी माझं चालू ठेवलंय ते अनेक वर्षापासून चालू आहे. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मी जे करतो ते सुद्धा अजून एक ग्रहस्थ, ज्यांनी माझ्या मते त्यांची संपत्ती 18,000 करोड आहे आता. आणि त्यांनी 1987ला त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं. आणि तेव्हा त्यांच्याकडे बहुतेक 1-2 लाख रुपये होते फक्त. त्याच्यानंतर ते एक सुंदर ते कशा प्रकारे गुंतवणूक करतात, तर त्यांचं एक सूत्र आहे गुंतवणुकीचं, QGLP. थोडं शांततेने ऐका. Q म्हणजे क्वालिटी, गुड क्वालिटी बिझनेस. म्हणजे समभाग निवडताना ते कसं काय बघतात. Q म्हणजे क्वालिटी, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा व्यवसाय पाहिजे त्या त्या आस्थापनेचा, आणि चांगल्या लोकांनी ती आस्थापना चालवली पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंट, त्या आस्थापना चालवणारे जे लोक आहेत ते चांगल्या प्रतीचे पाहिजेत. त्याच्यानंतर जी म्हणजे ग्रोथ, त्या आस्थापनेत ग्रोथ होते की नाही, म्हणजे वाढ होते की नाही प्रत्येक प्रकारे. म्हणजे नफा वाढतोय का, उत्पन्न वाढतंय का, त्याच्यानंतर मग बाकी सगळे येतात ना, ऑपरेटिंग प्रॉफिट्स, नेट प्रॉफिट, हे सगळं वाढतंय का, EPS वाढतंय का, वगैरे वगैरे. हे मी स्वतः सांगतोय, कारण त्यांनी थोडक्यातच सांगितलं. एल म्हणजे लेंथ, म्हणजे अंदाजे ती जी वाढ त्या आस्थापनेत होते ती अजून किती वर्ष होऊ शकते, हे पण ते स्वतः पाहतात. आणि त्याच्यानंतर P, त्यांचं काय म्हणणं, जेव्हा Q म्हणजे क्वालिटी, G म्हणजे ग्रोथ, L म्हणजे लेंथ, हे सगळं व्यवस्थित असतं, तेव्हा ते ॲट P म्हणजे प्राइस, व्हॉट प्राइस यू आर बाईंग, हे ते बघत असतात. पण त्यांचं काय म्हणणं, दुर्दैवाने भारतातले बहुसंख्य समभाग गुंतवणूकदार फक्त प्राइस कडेच लक्ष देतात आणि ते QGL हे विसरून जातात. त्यांना फक्त किंमत, समभाग किती स्वस्तात मिळतो हे महत्वाचं असतं. आता त्यांचं काय म्हणणं आहे, प्रत्येकाला समभागाची किंमत माहीत असते, कारण त्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. पण समभागाची व्हॅल्यू, किंमत आणि व्हॅल्यू मध्ये फरक आहे. किंमत म्हणजे हा समभाग 40 पैशाला, पण व्हॅल्यू म्हणजे हा जबरदस्त देऊन जाणार आहे, हे महत्वाचं आहे. आता एखादी चांगली गाडी जर मी घेतली तर मी त्याची व्हॅल्यू बघून घेतो, मी बाकी त्याच्याकडे बघत नाही.
ती व्हॅल्यू हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक खूप छान सांगितलं. त्यांनी सांगितलं बऱ्याच बहुसंख्य व्यक्ती ते रिसर्च म्हणजे ते ॲनालिसिस करतात, विश्लेषण करतात समभागांचं, पण त्यातले काहीच लोकांकडे अशी मानसिकता असते की ते त्या आस्थापनेची किंमत जाणून घेतात. पैशातली नाही किंमत, ते किती चांगलं आहे, भविष्यात तो अजून किती चांगली वाढ देऊ शकतो किंवा अतिशय चांगला होणार आहे. आता मला नाही नावं सांगायची, पण मागे काही जण नाही नाही हा का घ्यायचा, तो फक्त सिगरेटमध्ये, तो फक्त सिगरेटमध्ये, तो फक्त सिगरेटमध्ये, तो फक्त सिगरेटमध्ये. कंटाळलेलो मी सगळ्यांचं ऐकून. त्यांना हे सुद्धा कळत नाही की आपण त्या आस्थापनेचे जेव्हा रिझल्ट्स येतात त्यांच्या रिपोर्टमध्ये पण सगळं दिलेलं असतं की ते आता FMCG होत चाललेत, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. त्यांनी अनेकविध याच्यात ते वाढत चाललेत आणि मध्ये त्यांनी ते दिलं जे 4 वर्ष गाजत होतं. त्यांनी हॉस्पिटलचे समभाग डिमर्ज केले आणि फुकट दिले. ही खरी त्याची व्हॅल्यू आहे. फक्त किंमत महत्वाची नाहीये, पण हे खूप कमी लोकांना कळतं. पण तरी म्हणजे हे अगरवाल सांगत नाही, मी सांगतो. पण कसं असतं, खूप कमी लोकांना ते कळतं, पण बाकीच्या लोकांना वाटतं की मी कारण मी खूप अभ्यास केलाय. अरे नुसतं पुस्तकी ज्ञानाने काही होत नसतं. आणि ही व्हॅल्यू तुम्हाला कोणी सांगत नाही. आणि त्यांनी हेही सांगितलं की मला अनेक लोक विचारतात की हे तुम्ही कुठून वाचता, काय करता, कसा अभ्यास करता. मला त्यांनी सरळ सांगितलं, हे मला कुठून करतो, काही करतो, हे कुठलंही नाव सांगू शकत नाही. कारण मी एवढ्या गोष्टी वाचतो की त्याच्यातून मी ही माहिती काढतो. आणि सुदैवाने माझं पण असंच आहे. मला अनेक जण सांग, सर काय वाचू, मी काय वाचू, मी काय वाचू. अरे काय, ज्याला क्रिकेटची बॅट कशी असते माहित नाही, तो डास मारायची बॅट घेऊन सचिन तेंडुलकर कडे जाणार आणि सांगणार मी कसा मारू सांगा ना, मी कसा मारू. अरे काय व्हॅल्यू. त्यांनी खूप छान सांगितलं. तो जो आहे ही मुलाखत कृपया ऐका. त्यांनी तेच सांगितलं, एखादं कुठलंही पुस्तक नाहीये की जे हे तुम्हाला शिकवू शकणार की ती आस्थापनेची व्हॅल्यू किंवा समभागाची व्हॅल्यू कशी काढायची. त्यांनी काय सांगितलं, वन हॅज टू रीड मेनी थिंग्स म्हणजे त्याच्यात मासिकं आली, म्हणजे सगळी व्यावसायिक मासिकं, व्यावसायिक वर्तमानपत्र, व्यावसायिक म्हणजे दूरचित्रवाणी मधील कार्यक्रम वगैरे. तर म्हणजे त्यांनी मला पहिलं ह्यात महत्वाचं मला काय सांगायचं की अनेक जण मला विचारतात, अरे तुम्ही मग ह्याच्यात नाही घालत, त्याच्यात नाही घालत, त्याच्यात नाही घालत. मला असे अनेक जण माहिती आहे ज्यांनी जागा घेऊन ठेवली, 50 लाखाला घेतली, 10 वर्ष झाले ती जागा अजून तशीच पडली. ती जागा काही देत नाही त्यांना रिटर्न्स, ती जागा विकूही शकत नाहीये. FD मध्ये 6.5% मिळतात, काही फायदा नाहीये. आणि परत लोकांचं किती चुकीचं असतं की याच्यात म्हणे लिक्विडिटी नाहीये, पटकन पैसा नाही मिळतात. कोण म्हणतात, ह्या मुलाखतीत त्यांनी सांगितलंय, मी पटकन विकू शकतो, मला 25 लाख पाहिजेत, माझ्या 25 करोड पाहिजेत माझ्या मुलांच्या लग्नाला, 1 दिवसात मी पैसा उभा करू शकतो. एवढी लिक्विडिटी कोण देते हो तुम्हाला. पण गुंतवणूक इक्विटीमध्ये. आणि त्यांनी हे सांगितलं, इक्विटी म्हणजे प्युअर इक्विटी, आणि ते इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड, पण ते त्यांच्याच म्युच्युअल फंडमध्ये टाकतात. हे लक्षात घ्या, त्यांच्याच कंपनीचा म्युच्युअल फंड आहे. याचा अर्थ त्यांचे जे सल्लागार आहेत त्या म्युच्युअल फंडचे, ते त्यांना मार्गदर्शन करणार. मला आणि तुम्हाला असल्या कोणी मार्गदर्शन करणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी काही भाग
इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंडमध्ये टाकला तरी चालू शकतं, कारण त्यांना ते सगळ्या प्रकारची माहिती पुरवणं असतं, त्यांचाच म्युच्युअल फंड आहे. पण हे मला नाही जमत, त्याच्यामुळे मी कधी टाकत नाही. आणि मी पूर्वी टाकलेले, मला कळालं काही नाही फायदा. माझे ज्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात ते काहीही अजिबात जास्त मिळालेले नाहीये. फक्त ते मध्ये पैसे भरत राहा, भरत राहा, भरत राहा, भरत राहा, भरत राहा. लोक बघत सुद्धा नाहीयेत. 40 लाखाचे 9 वर्षांनी 60 लाख झाले तर त्यांची छाती 4000 इंच होते. मी काय कमवलं? पण त्यांना कळत नाही ते 9 वर्षात 20 लाख मिळाले, म्हणजे 9 वर्षात 50% मिळाले, म्हणजे दर साल दर शेकडा फक्त 5.50% का 55% मिळाले म्युच्युअल फंडमध्ये. मला महत्वाचं सांगायचं की मी एकटा नाहीये जगात. हे सांगतो की समभाग गुंतवणुकीत करा, पण योग्य समभागात करा. मी गेले 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस रोज प्रयत्न करतोय. प्रूफ 1, प्रूफ 2, प्रूफ 3, म्हणजे मार्केट कितीनी खाली गेलंय, किंवा आजच सुद्धा टाकलंय 6 महिन्यात मार्केट कितीनी, 6 महिन्यात NSE कितीनी खाली गेलाय, पण त्या समभागाने किती दिले आता इथे नाहीये वाटतं माझ्याकडे. ते मी स्टेटसला टाकलंय. ज्यांना कोणाला बघायचंय त्यांनी स्टेटसला जाऊन पाहू शकतात. 1 मिनिट, मला आत्ता मिळालं तर मी लगेचच सांगू शकतो, कारण का अनेकांनी स्टेटस पाहिलं नसेल. हे बघा, गेल्या 6 महिन्यात निफ्टीनी 0.10 म्हणजे 0.10% एवढा नफा दिलाय. पण जो माझा समभाग मी दाखवलाय तो गेल्या 6 महिन्यात 43.54% वाढलाय. तो समभाग मी शोधलाय, मी त्याच्यावर अभ्यास केलाय. मी वेड्यासारखा या खोलीत असतो. माझी खुर्ची अनेकदा गरम झालेली असते. मी एवढा वेळ याच्यावर बसून करत असतो, काही ना काही शोध काढत असतो. मी असं कधी म्हणत नाही, हे मला सांग रे, हे मला सांग कुठला घ्यायचा, कधी घ्यायचा, संपला विषय. नाव सांग, म्हणजे मी ऐकत्या पिळावर नागोबा. आणि तोच समभाग एका वर्षात 103.72% वाढला, पण निफ्टी एका वर्षात 10.87% एवढा वाढला. अहो, कोण देते तुम्हाला एवढा काय म्हणतात, लाभ नाही, एवढा ॲप्रिसिएशन, अथवा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एवढा परतावा कोण देत आहे? नशीब अगरवालजीनी तेच सांगितलंय, रामदेव अगरवालजी. कारण मला माहिती आहे, मी सांगितलेलं लोकांना आवडत नाही. मी पुन्हा सांगतो, आत्ता हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल, तो अपलोड झाल्यावर काही वेळात मी स्टेटसला टाकणार आहे तो मूळ व्हिडिओ मुलाखतीचा. कृपया पहा आणि हे डोक्यातून काढून टाका. हा, काही जण मला काय विचारतात, तुम्ही परदेशी समभागात नाही का घालत, तुम्ही बिटकॉइन मध्ये का नाही का घालत, तुम्ही ह्याच्यात नाही का घालत, तुम्ही त्याच्यात नाही का घालत. अरे, त्या ग्रस्ताला साधं एक कसलं काहीही कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाहीये, आणि कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून 400 ठिकाणी घालायचा पैसा. आणि किती आहे विचारलं तुझ्याकडे आता गुंतवणूक करायला, तर काय 50,000 असेल, 50,000 500 ठिकाणी घालणार. कुठलं तरी काहीतरी वाचू नका, जरा चांगल्या गोष्टी वाचा. अगरवालजी 18,000 करोड लिहून दाखवा तुम्ही, किती शून्य आहेत, किती कुठं काय आहे ते. 18,000 करोड. लोकांना मी असं चिडलेलं त्यांना आवडत नाही, कारण त्यांचा अपमान होतो. म्हणजे लोकांनी चूक केल्यावर मी त्यांचं, आले वा किती शाणा, काय छान चुका करतो, असं बोल. मी अनेकदा सांगितलं, माझं नाव गोडबोले, आडनाव गोडबोले नाहीये. नशीब माझ्या वडिलांनी माझं नाव सत्यजित ठेवलंय, पण अजून मी बघितलं सत्याची जीत कधीच नाही झाली. अनेक लोकांनी मला फसवून माझी हार केलेली आहे. असो, माझं रडगाणं मी कशाला तुम्हाला सांगू. पण मी माझ्या जे समभाग मी शोधतो, मी असं नाही म्हणत आहे माझे 100% नाही. काही वेळा काही चालत नाहीत, पण ते नंतर एवढे वर जातात ना,
त्याची अनेक उदाहरणं आहेत, ती मी देत पण नाही बसत, कारण मी ते मध्ये काढून पण टाकलेले असतात. असो, हे असलं ज्ञान तुम्हाला कोणीही कधीही देणार नाही. तेव्हा आपल्याला जर हे सगळं योग्य वाटत असेल, आपणही माझे सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला ज्ञानाचं भांडार, खजिना मिळेल. आणि कृपया असं आयतं नका मागू हो. आयत्या बिळावर नागोबा होऊ नकात. सचिन तेंडुलकर किंवा हे सगळे राहुल द्रविड किंवा माही किंवा हे सगळे त्यांना खूप कष्ट करावे लागलेत, करतात, केलेत, खूप नेट प्रॅक्टिस केली. तुम्ही कसली प्रॅक्टिस करता? काही नाही करत. सगळीकडे कान असे असतात. हा कुठला सांगतोय, हा कुठला सांगतोय, हा कुठला सांगतोय, तो कुठला. आणि ह्यांचं मग पोर्टफोलिओ अगदी सगळी वाट लागलेली असते. -40%, -80%, -60%. आणि अनेकांनी असे लार्ज कॅप म्हणून कुठले तरी बाबा आदमच्या जमान्यात खूप चांगले चाललेले ते आत्ता घेऊन ठेवलेत. एक साधं उदाहरण सांगतो. आता जर कोडॅक कॅमेराचा समभाग असता तर तुम्ही घेतला असता का हो? अथवा पेजर बनवणाऱ्या कंपनीचा समभाग तुम्ही घेतला असता का हो? थोडा तरी विचार करा ना, काळानुरूप चाला ना. आणि मला अजून आठवतंय, मी मागे ओल्ड जनरेशन IT कंपन्यांमधून मी बाहेर पडलोय, एवढंच मी सांगितलेलं, आणि ते अजूनही ते खरं ठरतंय. तेव्हा असो, अशीच काही माहिती याच्या पुढे सुद्धा मी व्हिडिओ मध्ये देत राहणार. तेव्हा पुन्हा आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या मित्रमंडळींना सांगा, एकदा तरी पहा एखादा व्हिडिओ. आणि माझी बोलणं, माझी तळमळ ही समजून घ्या. हा नुसता म्हातारा चिडतोय, हा काय नावच सांगत नाही. हे जर तुम्हाला असे विचार येत असतील तर कृपया बाहेर पडा. नका बघू. लोकांचे ते असले चित्र विचित्र नाच करणारे तुम्ही हे बघा, शॉर्ट्स म्हणतात त्याला, ते बघा. पण त्याने तुम्हाला पैसा मिळेल. असो, जय हो. पुन्हा भेटू आपण.